नमस्कार मित्रांनो, सोप्या शब्दात या चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे. आज आपण अमेरिकन निवडणूक प्रक्रिया आणि उमेदवार किंवा USA इलेक्शन प्रोसेस अँड कॅन्डिडेट्स याबद्दल थोडी माहिती जाणून घेणार आहोत. तर आपण सुरुवातीला अमेरिकन निवडणूक प्रक्रिया ही कशी राहते हे बघून घेऊया. तुमच्याकडे एक चार्ट आहे, तुमच्यासमोर एक चार्ट आहे मित्रांनो. हाऊ टू बिकम प्रेसिडेंट ऑफ द युनायटेड स्टेट्स म्हणजे अमेरिकेची संयुक्त संस्थाने म्हणजेच अमेरिका या देशाचे प्रेसिडेंट कसं होतात. तर पहिले त्यांच्या कॉन्स्टिट्यूशन अनुसार 3 रिक्वायरमेंट आहे. जसं भारताच्या प्रेसिडेंट किंवा राष्ट्रपती बनण्यासाठी काही अटी किंवा शर्ती असतात, तशाच अमेरिकेचे राष्ट्रपती बनण्यासाठी काही अटी व शर्ती आहेत. त्या आहे नॅचरल बॉर्न सिटिझन म्हणजे अमेरिकेत जन्मलेला एखादा नागरिक अधिक 35 वर्षे वय, त्याचं कमीत कमी 35 वर्षे वय पाहिजे निवडणूक लढताना, आणि तो गेल्या 14 वर्षात म्हणजे गेले 14 वर्ष तो अमेरिकेतच राहिलेला असला पाहिजे. ह्या 3 शर्ती आहे. मग त्याच्यानंतर तुम्ही पुढे जाऊ शकता. ठीक आहे, तुम्ही पुढे गेले तर इतके जण समजा पुढे आले, यांना सगळ्यांना प्रेसिडेंट व्हायचं आहे. तर अमेरिकेत आपल्याला माहीत आहे कोणत्याने म्हणजे मेजर 2 पार्टीज आहे, रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक. ह्या 2 पार्टींपैकी एकाचं नॉमिनेशन तुम्हाला जिंकावं लागेल किंवा तुम्ही इंडिपेंडेंट पण लढू शकता. पण त्यासाठी तुम्हाला एक वोटर बेस तयार करावा लागेल. तुम्ही जिंकू पण शकता, पण तो वेगळा प्रश्न आहे. तर त्यांना पहिले ठरवावं लागेल की त्यांची नीती काय आहे. आता डेमोक्रॅटिक पक्ष म्हणजे थोडा लिबरल समजला जातो, प्रोग्रेसिव्ह. जे बाहेरून येणारे लोक आहे, अमेरिकेत स्थायिक होणारे जसे भारतीय, चायना या देशातून, आफ्रिकेतून येणारे लोक आहेत, त्यांच्याबद्दल थोडी सहानुभूती बाळगतो म्हणजे जास्त डेमोक्रॅटिक पक्ष. रिपब्लिकन पक्ष हा थोडा बिझनेसमॅन किंवा जे व्यापारी लोक आहेत त्यांच्या मागणीसाठी, तसेच जे लोक अमेरिकेतील आहे किंवा ज्यांची कातडी पांढरी आहे म्हणजे व्हाईट पीपल्स म्हणतात त्यांना, तर त्यांच्याकडे जास्त झुकणारा पक्ष आहे असं समजले जाते. तर त्यानुसार तुम्ही म्हणजे वैचारिक दृष्टिकोन ठरवा आणि त्यानुसार आपली एक पॉलिटिकल थॉट धरा. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या पार्टीमध्ये किंवा इंडिपेंडेंट लढणार असेल तर गोष्ट वेगळीच, त्याच्यामुळे तुम्हाला नाही. पण समजा तुम्ही डेमोक्रॅटिक किंवा रिपब्लिकन पक्षाकडून लढू इच्छिता, तर तुम्हाला त्या पार्टी मेंबर्सचे जे कार्यकर्ते आहेत तर त्यांना कन्व्हिन्स करावं लागेल की तुम्ही मला या पदासाठी उमेदवारी द्या बा. तर त्यासाठी 2 होतात. एक कॉकस म्हणजे काय, एक रूम असते एक मोठे. आता तिथे लोकसंख्या कमी आहे, त्याच्यामुळे अशा एखाद्या मोठ्या हॉलमध्ये प्रत्येक गावागावात एक चर्चा होत असते. उमेदवार नसतो जात, पण त्याच्याबद्दल चर्चा होते. आणि म्हणजे आपण कोणाला देऊ, 2-3 उमेदवार राहिले तर त्याबद्दल. आणि त्याच्यानंतर होतात प्रायमरीज ह्या पार्टीमध्येच, म्हणजे अजून पार्टी लेवलवर चालू आहे. अजून कोणाचं नॉमिनेशन ठरलेलं नाही आहे, रिपब्लिकन पक्षाचं किंवा डेमोक्रॅटिक पक्षाचं. आता डेमोक्रॅटिक पक्षात जो बायडन आहे, हे यांनी कॉकसमध्ये यांची उमेदवारी दाखल केली होती. सोबतच बर्नी सँडर्स होते, कमला हॅरिस होत्या, ठीक आहे, ह्या होत्या, तुलसी गॅबार्ड होत्या. हे असे 4-5 जण होते. तर त्याच्यातून आता कॉकस आणि प्रायमरीमध्ये इलेक्शन झाले, तर त्याच्यात जो बायडन हे निवडून आले प्रायमरीमध्ये. म्हणजे त्यांना आता अधिकृतरित्या जाहीर करण्याची आता परवानगी भेटलेली आहे डेमोक्रॅटिक पक्षाला, तर ते त्याचे उमेदवार राहतील. तर नॅशनल कन्व्हेन्शनमध्ये काय होते, 3-4 उमेदवार असते, त्यांची डिबेट होत असते. म्हणजे तुम्ही बघितलं असेल टी व्हीवर डिबेट होत असते त्यांना स्लॉट दिले जाते वेगवेगळे. आता अजून डिबेट मेन फक्त रिपब्लिकनमध्येच आहे. रिपब्लिकन पक्षाचे जितके जे उमेदवार आहेत ज्यांना रिपब्लिकन पक्षाची किंवा डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवारी इच्छित आहे, तर ते त्यांच्यात फाईट करतात. ते काय करू इच्छित आहे, दुसऱ्या उमेदवाराचे किती म्हणजे नुकसान आहे किंवा त्याचे काय काय अवगुण आहे ते दाखवतात. मग शेवटी इलेक्शन होऊन मग ठरवलं जाते की बा आता हाच आमचा उमेदवार राहील. तर आता समजा एकदम ठरलेलंच आहे ऑलमोस्ट की डेमोक्रॅटिक पक्षाकडून जो बायडन आणि रिपब्लिकन पक्षाकडून डोनाल्ड जे ट्रम्प, जे की सध्याचे प्रेसिडेंट आहे किंवा राष्ट्रपती आहे. तर त्याच्यानंतर काय असते, प्रेसिडेंटसाठी जो उमेदवार निवडला जाते तो आपला रनिंग मेट म्हणजे जे व्हाईस प्रेसिडेंट असतो किंवा उपराष्ट्रपती पदासाठी तो उमेदवार निवडतो, तो स्वतःच निवडतो आपल्या मतेनं. आता सध्याचे व्हाईस प्रेसिडेंट आहे माईक पेन्स, तर यांनाच कंटिन्यू करणार आहेत डोनाल्ड जे ट्रम्प रनिंग मेट म्हणून. आणि जो बायडेन यांनी कमला हॅरिस यांना निवडलेलं आहे. तर त्यांच्यावर येऊ आपण पुढे. परत मग आता प्रेसिडेन्शियल कॅन्डिडेट्स कॅम्पेन थ्रू आउट द कंट्री. आता कॅम्पेन सुरू होते. आता कॅम्पेनिंग सुरू झालं. प्रत्येक स्टेटमध्ये जाऊन 50 स्टेट्स आहे यूएसचे किंवा अमेरिकेत 50 राज्य आहे, तर त्यांच्या प्रत्येक राज्यात जाऊन ते उमेदवारी करते. त्यांच्यात म्हणजे कॅम्पेनिंग सुरू होते. ते सगळीकडे सारखंच राहते. तर त्याच्यानंतर येते जनरल इलेक्शन. आता इथे डायरेक्ट तुम्ही वोट नाही टाकत. कोणताही सामान्य नागरिक अमेरिकेचा डायरेक्ट प्रेसिडेंटला वोट नाही टाकत. म्हणजे बा त्यांच्यासमोर अशी चिठ्ठी नसते का जो बायडन किंवा डोनाल्ड ट्रम्प. त्यांना फक्त एक इलेक्टोरल कॉलेज निवडावं लागतं. इलेक्टोरल कॉलेज म्हणजे
पहिले नागरिक काही जणांना निवडून देतील आणि ते काही जण मग राष्ट्रपती पदासाठी असलेल्या निवडणुकीत ते मतदान करेल असं. म्हणजे डायरेक्ट नाही, पहिले इलेक्टोरल कॉलेज निवडतील, ते इलेक्टर्स निवडतील. तर ते टोटल किती आहे, 538 इलेक्टोरल वोट्स. हे राज्याप्रमाणे, हा टेक्सास इथे खालचा सगळ्यात मोठा राज्य झाला, इथे पुष्कळसे भारतीय लोक राहतात. परत दुसरे आहे इकडे न्यूयॉर्क वगैरे आहे, इकडे कॅलिफोर्निया आहे, हा नेवाडा आहे. तर असे, तर हे पूर्ण डिस्ट्रीब्युशन आहे इथे. आणि त्याच्यातले 270 वोट पाहिजे असते. म्हणजे पहिले लोकांनी इलेक्टर्सला निवडून दिलं ह्या 538. आता हे 538 वोट करतील आणि मुख्य प्रेसिडेंट किंवा राष्ट्रपती निवडून देतील. 270ची गरज आहे मिनिमम, मोर दॅन हाफ, 270च्या वर. आणि त्याच्यानंतर जानेवारीमध्ये शेवटी 20 जानेवारीच्या जवळपास तो प्रेसिडेंट आपल्या राष्ट्रपती पदाची शपथ घेत असतो. इलेक्शन होते नोव्हेंबरमध्ये, पहिल्या आठवड्यात वगैरे होत असते इलेक्शन जनरली. मागे 8 नोव्हेंबरला झालं होतं 2016ला, ज्या दिवशी आपल्या इथे नोटबंदी झाली होती, डिमॉनिटायझेशन, त्याच दिवशी त्याचे निकाल पण जाहीर झाले होते US प्रेसिडेंटचे. तर आपण कॅन्डिडेट बघून घेऊया. कॅन्डिडेट उमेदवार आहे रिपब्लिकन पक्षाचे जवळपास डिसाईडेड झाले. प्रेसिडेंट जे सध्याचेच आहे तेच परत रिइलेक्शनसाठी उभे आहे, डोनाल्ड जे ट्रम्प. व्हाईस प्रेसिडेंट माईक पेन्स आहे, तर ते पण रिइलेक्शनसाठी उभे आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाकडून आहे प्रेसिडेंट डोनाल्ड जे ट्रम्प आहे इथे, माईक पेन्स आहे. आणि प्रेसिडेंट आहे डेमोक्रॅटिक पक्षाकडून जोसेफ आर बायडन. आणि व्हाईस प्रेसिडेंट आहे कमला हॅरिस. तर हा सिम्बॉल पाहत आहे, हा वाला. तर हा आहे रिपब्लिकन पक्षाचा सिम्बॉल म्हणजे चिन्ह, आणि हे डेमोक्रॅटिक पक्षाचे चिन्ह आहे. रिपब्लिकन पक्षाला GOP म्हणतात. GOP म्हणजे ग्रँड ओल्ड पार्टी. ह्या डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिक पक्षामधून ही रिपब्लिकन पार्टी खूप जुनी आहे. तर हा रिपब्लिकन पक्ष जुना आहे, तर त्याला ग्रँड ओल्ड पार्टी म्हणतात. पुढे एक कॅन्डिडेट वाईज बघू आपण, उमेदवार वाईज. डोनाल्ड जॉन ट्रम्प यांचं पूर्ण नाव आहे. 74 वर्षाचे आहे. करंट पोटस आहे. पोटस म्हणजे प्रेसिडेंट ऑफ द युनायटेड स्टेट्स, त्याला अमेरिकेत पोटस म्हणतात. POTUS. 2016 ते 2020पर्यंत पर्याय कार्यकाळ. तुम्हाला माहीत आहे की प्रेसिडेंट पद किंवा राष्ट्रपती पद हे 4 वर्षासाठी तिथे कोणताही व्यक्ती हे करू शकतो आणि 2 वेळा राहू शकतो तो सलग 2 वेळा. ओबामा 2009 ते 2017पर्यंत होते. आता 2016 ते 2020 2017 ते 2020पर्यंत आता हे आहे. तर हे 45वे राष्ट्रपती होते अमेरिकेचे. यांची पॉलिसी आहे अँटी इमिग्रंट. त्यांनी आल्याच मुस्लिम कंट्रीजमधून अमेरिकेत येणारी जी आहे त्याच्यावर व्हिसा बॅन लावला होता. तर त्याला मग सुप्रीम कोर्टात चॅलेंज देऊन मग सुप्रीम कोर्टाने तो बॅन तिथे उठवला होता. लिबरल गन लॉज म्हणजे आपल्या इथे कसं आपण जसं चॉकलेट आणायला जातो, तर तसंच आपण अमेरिकेत बंदूक आणायला जाऊ शकतो. इतके तिथे म्हणजे लिबरल म्हणजे उदारमतवादी तिथे गनविषयी लॉ आहे. त्याच्यामुळेच कसं लोक एकदम काही कोणत्याही लहान लहानशा गोष्टीवर गन काढणे, खूप सारे तुम्हाला माहिती आहे की शूटिंग वगैरे होतात तिथे, मास शूटिंग. तर असं आहे. प्रो बिझनेस पॉलिसीज. आत्ताच त्यांनी म्हणजे आल्या त्यांनी कॉर्पोरेट टॅक्स रेट कट केला होता. हे स्वतः बिझनेसमॅन आहे आणि यांना सपोर्ट पण देणार. यांना कॅम्पेनचं फंडिंग ची आवश्यकता पण दुसऱ्याकडून म्हणजे घ्यायची आवश्यकता नाही. एक्स्ट्रीम प्रो इस्रायल म्हणजे आता इस्रायलचं काय आहे एवढं, तर इस्रायल हा मध्यपूर्वेतला त्यांचा एकदम विश्वसनीय अमेरिकेचा आलाय म्हणजे मित्र देश आहे. तर त्याच्या बाबतीत असते. आता काही प्रेसिडेंट असते ठीकठाक, इस्रायल ठीक आहे बा सोबत आहे, तर हे एक्स्ट्रीम प्रो इस्रायल आहे. आता तुम्हाला तेल अविव माहीत आहे, तर बाकी देश तेल अविवला इस्रायलची कॅपिटल किंवा राजधानी मानतात. पण या महाशयाने जेरुसलेम जे की विवादित आहे, जिथे म्हणजे मुस्लिमांची आणि ज्यूंची आणि ख्रिश्चनांची तिघांची प्रार्थना करण्याची म्हणजे मुख्य जागा समजली जाते. तर तिथे त्यांनी आपली जे एम्बॅसी आहे किंवा राजदूत आहे ते तिथे हलवलं. राजदूताचं मुख्यालय. इंडियासोबत सो रिलेशन आहे, म्हणजे एकदम चांगलेही नाही म्हणता येत, कारण कसं आहे म्हणजे चांगले. आता H1B विजावर त्यांनी बॅन लावला डिसेंबरपर्यंत. दुसऱ्या नंबरचा म्हणजे ऑलमोस्ट खूप सारे इंडियन्स तिथे H1B विजा घेऊन जातात. आपल्या इथले चांगले शार्पेस्ट माइंड वेगवेगळ्या IIT कॉलेजमधून पासआउट होऊन तिकडे सिलिकॉन व्हॅलीत जाऊन काम करतात, तर त्यांच्यासाठी खूप हानिकारक आहे. याच्या आधी त्यांनी स्पाऊस विजा म्हणजे आता कोणी गेलं तिथे समजा नवरा बायको असेल तर बायकोला विजा नव्हता भेटत, फक्त एकच विजा समजा असेल तर डिपेंडंट विजा म्हणतो त्याला, तर एकच ग्रांटेड होता. तर त्यामुळे इंडियाला खूप प्रॉब्लेम झाला. GSP म्हणजे जनरलाइज सिस्टम ऑफ प्रेफरन्सेस. म्हणजे असे काही लिस्ट होती का ज्याच्यात आपल्याला म्हणजे भारत देशाला विकसनशील राष्ट्र म्हणून थोडे बढत भेटत होती, म्हणजे थोडे कन्सेशन भेटत होते टॅक्समध्ये. तिथे टॅक्स कमी लागत होता, तर ते GSPचा आपल्याकडून हक्क काढून घेतला. परत हार्ले डेव्हिडसन मोटरसायकलचा यांच्या सुरुवातीला 2017 वगैरेमध्ये खूप चर्चा झाली किंवा टॅक्स खूप लावतो, 100% टॅक्स लागत होता हार्ले डेव्हिडसनवर, मग 50% गेला. तरी हे खुश नव्हते. यांनी आपले BPO कॉलर्स, आपल्या इथे माहिती आहे BPO इंडस्ट्री खूप आहे, कॉलिंग टेलिकॉलर्स,
तर त्यांची थोडी मॉकिंग उडवली होती. परत मिल्क, यांचं असं म्हणणं आहे की मिल्कसाठी भारतातले दरवाजे उघडे करावा अमेरिकन मिल्कसाठी. पण प्रश्न असा आहे की तिथे जो चारा दिला जातो गाईला वगैरे, तो राहते त्याच्यात माहीत आहे का, म्हणजे रक्ताचे अंश राहते. कारण की ते गाईला पण खातात ना, म्हशीला वगैरे. तर तिथे त्यांचं मांस वाढवण्यासाठी त्यांना असा जो आपल्याकडे आहार निषिद्ध आहे, त्या गाईचं दूध आपल्याकडे चालत नाही. त्याच्यामुळे थोडे आपले कल्चरल इश्यूज आहे. ट्रेड डील, आता ट्रेड डील झाली नाही आपली, आपण म्हणत आहोत, पण ते हिटकिचार करतात. आता पॉझिटिव्स काय आहे, पॉझिटिव्स असे जास्त म्हणून नाही आहे. आता मोदी आणि ट्रम्पची केमिस्ट्री आहे म्हणते, पण नो स्टेटमेंट ऑन आर्टिकल 370. आता हे पॉझिटिव्ह म्हणू शकतो आपण. आर्टिकल 370 जेव्हा हटवला तेव्हा एकाही देशाने म्हणजे अमेरिकेने न देणे हे एक प्रकारची अचिव्हमेंटच आहे. कारण समजा दिलं असतं तर मग सगळे त्यांचा पाठलाग करत सगळे भेडचाल चालत आले असते. CAAवर स्वेटने नाही, अँटी पाकिस्तान म्हणजे पाकिस्तानची फंडिंग थांबवली आहे. पण त्यामुळे काय झालं की मग तो चीनकडे पूर्ण झुकलेला आहे आता पाकिस्तान. त्याच्यामुळे त्याला पण गरज राहिलेली नाही अमेरिकेची. आता ट्वीट्स बिफोर थिंग्स म्हणजे काहीही ट्विट करतात हे आपल्याला माहीत आहे, प्रख्यात आहे याच्यासाठी. आणि आले होते आपल्या नमस्ते ट्रम्प इव्हेंटसाठी फेब्रुवारीमध्ये. त्याच्या आधी मोदीजी गेले होते टेक्सासला, त्यांचा इव्हेंट होता. तर तिथे ते अब की बार ट्रम्प सरकार वगैरे म्हणून आले. त्यानंतर जयशंकर सरांना तिथे थांबावं लागलं होतं काही दिवस. कारण की तुम्ही दुसऱ्या राष्ट्राच्या उमेदवाराशी तुम्ही त्यांची प्रचार नाही करू शकत ना. शेवटी तुमचं ॲज अ राष्ट्र म्हणून न्यूट्रॅलिटी मेंटेन करावं लागते. पुढे माईक पेन्स, हे सध्याचे व्हाईस प्रेसिडेंट, 61 वर्ष वयाचे आहे. व्हाईस प्रेसिडेंट तेवढं काही काम नसते, पण एक एक मोठा चेहरा राहतो तो, आणि तो प्रोबॅबली सक्सेसर राहतो याच्या प्रेसिडेंटचा. करंटली 48वे उपराष्ट्रपती आहे, व्हाईस प्रेसिडेंट ऑफ द युनायटेड स्टेट्स. याच्या आधी ते 2013 ते 17मध्ये गव्हर्नर होते इंडियाना या प्रांताचे. आणि 2001 ते 2013 म्हणजे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह, म्हणजे जसं आपल्या इथे लोकसभा आहे तसंच तिथं हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आहे. आणि जसं आपल्या इथे राज्यसभा आहे तसंच तिथे सिनेट आहे. तर हे HR म्हणजे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचे सदस्य होते इंडियानाकडून 2001 ते 2013. पुढे जोसेफ आर बायडन, जोसेफ रॉबिनेट बायडन ज्युनियर असं त्यांचं पूर्ण नाव आहे. त्यांना जो बायडन म्हणतात. तर हे 77 वर्षाचे आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे नॉमिनेशन यांना भेटलेलं आहे. बर्नी सँडर्स यांचे मुख्य प्रतिद्वंद्वी होते, यांना हरवून त्यांनी उमेदवारी मिळवलेली आहे. 47वे व्हाईस प्रेसिडेंट होते. तुम्हाला माहिती आहे 2009 ते 2016मध्ये ओबामा राष्ट्रपती होते, तर तेव्हा हे त्यांचे उपराष्ट्रपती होते म्हणजे त्या कार्यकाळ. तर हे म्हणजे व्यवस्थित त्यांच्यासोबत भारताने काम केलेलं आहे. आणि 1973 ते 2009पर्यंत पुष्कळ मोठा काळ हे सिनेटर होते डेलावेअर या राज्यातून. म्हणजे आता यांच्या पक्षाची ह्याच आहे, प्रोग्रेसिव्ह आहे, प्रो इमिग्रेशन. सांगितलं इतर देशातून ते जे आले आहेत तर त्या नागरिकांना सन्मानाने वागवणे. गन लॉज म्हणजे जे सांगितलं आता गन लॉज, तर ते त्याच्यावर निर्बंध आणू शकते. बॅकग्राऊंड चेक नावाचा कन्सेप्ट आहे, म्हणजे कोणालाही न देता पहिले बॅकग्राऊंड चेक होईल बा, याची काही मानसिकता तर नाही आहे तशी तर वगैरे. समवॉट सॉफ्ट ऑन चायना, म्हणजे चायनावर जेवढ्या हार्ड पद्धतीने ट्रम्प वार करताय तेवढ्या हार्ड पद्धतीने हे नाही करताय. इराणवर पण आता जी न्यूक्लिअर JCPOA आहे, जॉईंट कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन ऑफ ॲक्शन, जो ओबामा ॲडमिनिस्ट्रेशननी साईन केला होता P5+1 कंट्रीसोबत इराणसोबत, तर तो ट्रम्पने रद्द केला. तर तो परत हे वापस आणू इच्छितात. नॉट सो प्रो इस्रायल, म्हणजे इस्रायलच्या एकदमही तेवढ्या जवळचे नाही आहे जे करू शकेल. आता इस्राईल संयुक्त अरब अमिरात म्हणजे इस्रायल UAE डील झाली आहे, त्याबद्दल नंतर कधी. पॅरिस ॲग्रीमेंट, जे की पॅरिस अकॉर्ड आहे, तर त्याच्यातून ट्रम्पनी अमेरिकेला बाहेर काढलं, तर त्याच्यात परत वातावरणाशी निगडीत हा करार आहे, तर त्याच्यात परत जाऊ इच्छितात अमेरिकेला घेऊन. इंडिया विल स्टार्ट H1B विजाज, इंडियाचे रिलेटेड काय आहे तर H1B विजा हे परत स्टार्ट करू इच्छिता पूर्ण विथ स्पाऊस विजा इन लाईन विथ इंडिया सिक्युरिटी नीड्स. आता यांनी आजकालच स्टेटमेंट दिलं आहे की आम्ही भारताच्या ज्या सुरक्षिततेच्या ज्या बाबी आहेत त्यांच्यावर लक्ष देऊ बा, आणि सिक्युरिटी जी नीड्स आहे भारताच्या तर त्याच्याकडे दुर्लक्ष नाही करू बा. डेमोक्रॅटिक पार्टी मेन, आता ओव्हरऑल डेमोक्रॅटिक पार्टीचं आता जसं आपण आर्टिकल 370 हटवलं तर त्याच्यावर एकदम स्टेटमेंट आलं होतं की बा बिलकुल चुकीचं केलं वगैरे. खूप असे हार्श क्रिटिसिझम, खूप निंदा झाली होती डेमोक्रॅटिक पार्टीकडून. तर हा एक चिंतेचा विषय आहे. परत CAA लागू झाला, त्याच्यावरही डेमोक्रॅटिक पार्टीकडून म्हणजे आक्षेप नोंदवला गेला होता. तर काय होईल काय म्हणजे माहीत नाही. मेन ज्यांच्या बाबतीत पूर्ण भारत देशावर चर्चा आहे, कमला देवी हॅरिस, ज्या की व्हाईस प्रेसिडेंट नॉमिनेशन म्हणजे रनिंग मेट आहे जोसेफ आर बायडनच्या किंवा जो बायडनच्या. तर यांच्याबद्दल काय आहे तर ह्या हाफ इंडियन आहे. हाफ इंडियन म्हणजे यांची आई इंडियन होती, चेन्नईची मद्रास स्टेटमधली श्यामला गोपालन. आणि डोनाल्ड हॅरिस यांचे पिताजी होते, तर ते होते जमैका नावाची कंट्री आहे. तर त्या दोघांचं मग नंतर डिवॉर्स झाला होता.
तर श्यामला गोपालन यांनीच त्यांना पाळलं होतं. ह्या येत जात पण राहिलेल्या आहे. भारतात 55 वर्षीय आहे सध्या. 2017 ते आतापर्यंत सिनेटर आहे कॅलिफोर्नियामधून. त्याच्या आधी 2011 ते 17पर्यंत अटर्नी जनरल ऑफ कॅलिफोर्निया होत्या. जसं आपल्या इथे अटर्नी जनरल ऑफ इंडिया राहतो तसं. हार्ड ऑन HR इश्यूज म्हणजे ह्युमन राईट्स म्हणजे मानवाधिकारच्या इश्यूवर खूप कडक आहे. आणि जे उयगुर वगैरे होतात, भारतात होतात, समजा काही झालंच तर, आणि उयगुर मुस्लिमचे जो इश्यू आहे चायनाचा त्याच्यावरही पण कडक आहेत. क्रिटिसाइज इंडिया म्हणजे यांनी डायरेक्ट नाही केलं, पण यांनी सिग्नल दिला. किंवा आर्टिकल 370 आणि CAAवर डेमोक्रॅटिक पक्षाचं एक जे ओव्हरऑल मत आहे किंवा चुकीचं केलं बा इंडियाने हटवून वगैरे वगैरे, तर ते आहे. तर बघूया आता यांचं गुणगान गात आहे. तिथले पुष्कळसे वोटर हे इंडियन अमेरिकन आहे, त्याच्यामुळे फरक पडतो. तर आता जेव्हा मोदीजी गेले होते टेक्सासला, US ला, तर तिथे म्हणून आले अब की बार ट्रम्प सरकार. पण आता डेमोक्रॅटिक पक्षाने कमला देवी हॅरिस यांना आणून रंगत निर्माण केली आहे. अजूनही भारत डिसाईड नाही करू शकत आहे. चायनाला वाटते जोसेफ बायडन यावा, रशियाला वाटते ट्रम्प यावा, कारण की या दोघांचे संबंध असे जुळलेले आहे. भारत अजून अनडिसाइडेड आहे. तर ही होती छोटीशी माहिती. धन्यवाद.